चला लक्ष द्या. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण जे केलं होतं ते रिवाइज करू. बरोबर. आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम विचारणार आहे कंपल्सरी. रेक्टँग्युलर सिंगली रेनफोर्स बीमची स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. चला 3 फिगर होत्या आपल्या. ओके. आता ह्या साईडला जो रेक्टँग्युलर बीम काढला होता त्याच्या विड्थला आपण कशाने डिनोट केलं होतं? विड्थला सिम्बॉल काय होता? बी होता. डेप्थला सिम्बॉल काय होता? ओव्हरऑल डेप्थ असेल तर कोणता? कॅपिटल डी. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामधून एक लाईन काढली होती आपण, तिला आपण काय म्हटलं होतं? न्यूट्रल ॲक्सिस. न्यूट्रल ॲक्सिस. बरोबर. त्याच्यानंतर त्या बीमच्या टॉपपासून तर बारच्या सेंटरपर्यंतचं डिस्टन्सला आपण काय म्हटलं होतं? पाठ करायची डायग्राम 4 मार्काला येणार आहे. कायसाठी डबल घेतोय मी? बीमच्या टॉप पासून तर बारच्या सेंटर पर्यंतचं डिस्टन्स डी म्हणजे काय? इफेक्टिव्ह डेप्थ. बरोबर. आणि बारच्या सेंटर पासून तर बीमच्या बॉटम पर्यंतचं डिस्टन्स काय म्हटलं होतं आपण? डी डॅश म्हणजे इफेक्टिव्ह कव्हर. आणि बारच्या बॉटम पासून तर बीमच्या बॉटम पर्यंतचं डिस्टन्स त्याला काय म्हटलं होतं? डीएन म्हणजे नॉमिनल कव्हर. बरोबर. आणि नॉमिनल कव्हर हे कशावर डिपेंड असतं? तर एन्व्हायरमेंटल कंडिशन्सवर डिपेंड असतात. माइल्ड, मॉडरेट, सिव्हर, व्हेरी सिव्हर आणि एक्स्ट्रीम. ओके. आता त्याच्यानंतर आता ती डायग्राम पूर्ण झाली आपली. आता आपण मधल्या डायग्रामकडे येऊ. आपल्याकडे 2 ट्रायंगल होते असे, राईट अँगल ट्रायंगल. बरोबर. डमरूच्या टाईपमध्ये 2 ट्रायंगल होते. बरोबर. आता टॉपला सर्वात वरती व्हॅल्यू काय होती? टॉपला 0.0035 म्हणजे त्याला आपण काय म्हणायचो? मॅक्झिमम स्ट्रेन इन कॉम्प्रेशन फायबर. बरोबर. सर्वात त्याच्या एक्झॅक्ट थोडंसं खाली काय व्हॅल्यू होती? 0.002. बरोबर. ती काय होती? आपली प्रूफ स्ट्रेन होती. बरोबर. आता मधल्या इथं जिथं न्यूट्रल ॲक्सिस पास होती तिथं 0 व्हॅल्यू होती. आणि खाली आलो आपण तर खाली काहीतरी फॉर्म्युला होता. काय होता तो? 0.87 FY/ES प्लस 0.002. बरोबर. याला काय म्हणायचो आपण? स्ट्रेन इन स्टील. चालते. म्हणजे ही पूर्ण डायग्राम झाली. ही कोणती होती? स्ट्रेन डायग्राम होती. आता लास्टवाली डायग्राम. लास्टवाल्या डायग्राममध्ये 2 टाईप ऑफ शेप होते. एक रेक्टँग्युलर शेप होता आणि एक पॅराबोलिक शेप होता. बरोबर. तर रेक्टँग्युलर शेपचा सर्वात टॉपला व्हॅल्यू काय होती? 0.446 FCK. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक कॉम्प्रेसिव्ह फोर्स आलेला होता. त्याला आपण कशाने डिनोट केलेलं होतं? कॉम्प्रेसिव्ह फोर्सला कोणता सिम्बॉल वापरला आपण? CU वापरला. आणि त्या डायग्रामच्या टॉप पासून तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स पर्यंतचं डिस्टन्स काय होतं? 42 XU. आणि तो काय होता? CG होता. कोणाचा? डायग्रामचा CG होता. बरोबर. आता आपण त्या टोटल जो ती जी डायग्राम होती त्याच्यामध्ये एक रेक्टँगल आणि एक पॅराबोला होता. तर रेक्टँगलची टोटल डेप्थ किती होती? 0.43 XU. आणि पॅराबोलाची टोटल डेप्थ किती होती? 0.57 XU. बरोबर. आणि खाली आलो आपण तर आपल्याला एक टेन्साईल फोर्स दिसला. त्याला आपण कशाने डिनोट केलं? TU ने डिनोट केलं. बरोबर. आणि डिस्टन्स बिटवीन CU आणि TU याला आपण काय म्हटलं? लिव्हर आर्म म्हटलं. त्याला कशाने डिनोट केलं आपण? ZU ने डिनोट केलं. आणि त्याची व्हॅल्यू काय होती? D-0.42 XU. बरोबर. तर आता ह्या सगळ्या गोष्टी आपण काल बघितल्या. आता याच्यामध्ये प्रत्येक टर्म आली कुठून ते मला तुम्हाला सांगायचं होतं. पण त्याच्या अगोदर आपण त्या डायग्राम परत एकदा इथे काढून घेऊ. ओके. तुम्हाला काढायचे नाही, तुम्ही ऑलरेडी काढलेलं आहे. साहिल पास झाला ना रे? त्याचा आला होता मला मेसेज. त्याला म्हटलं 3rd इयरचा क्लास करायचा तर रेग्युलर करून घे, नाही तर अवघड होईल. तो आता इन झाला ना?
त्यांनी मला विचारायला पाहिजे ना, तू शिकवणार आहे का? बोलत नाही का तो महेश? काल तर बोलत होता. त्याला म्हणा सरांना विचार. सगळे आपल्याकडे आता ऑनलाईन अवेलेबल आहे. आपल्याला आता डबल शिकवायचं टेन्शन नाही. कोणी शेवटच्या 10 दिवसात जरी आलं तरी बी त्याला अख्खा कोर्स आपण अवेलेबल करून देऊ शकतो, असं काही नाही. त्याला म्हणा सरांशी बोल. काल तर बोलत होता तो माझ्याशी. ही अशी डायग्रॅम तुम्हाला दिसणार. ती डायग्रॅम पाठ करा रे, फार महत्त्वाची बरं का, मी आत्ताच सांगतोय. त्याच्याशिवाय तुमचं ह्या युनिटचे न्यूमरिकल सॉल्वच होणार नाही. चला अजून काय राहिलं इथं? ओके, डी डॅश इफेक्टिव्ह कवर आणि नॉमिनल कवर याच्यामधला डिफरन्स तुम्हाला सांगितलं आहे मी, बरोबर. इफेक्टिव्ह कवर काय असतं, नॉमिनल कवर काय असतं काल सांगितलं आहे मी. व्यवस्थित लक्षात ठेवा. तो डिफरन्स तुम्हाला एक्सटर्नल ओरलला कंपल्सरी विचारला जातो, कारण की ते तिथंच पोरांना कन्फ्युजन असतं नेमकं इफेक्टिव्ह कवर म्हणजे काय आणि नॉमिनल कवर म्हणजे काय. चला आता लक्ष द्या. आता आपल्याला हे टेन्साईल फोर्सची व्हॅल्यू बघायची की टेन्साईल फोर्स राहतो काय. आता फोर्स सगळ्यांना माहिती आहे. आपण मेकॅनिक्स झालाय आपला, मॉस झालाय आपला, टॉस झालाय, थिअरी ऑफ स्ट्रक्चर झालाय. आता आपण लास्ट इयरला आलोय. फोर्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. जर तो त्याचं नेचर टेन्साईल असेल तर त्याला आपण टेन्साईल फोर्स म्हणतो, एवढं पण कॉमन सेन्स सगळ्यांना आहे. जर तो कॉम्प्रेशन त्याचं नेचर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणतो. म्हणजे इथं कॉम्प्रेशनला आपण CU म्हटलंय, टेन्शनला आपण TU म्हटलेलं. ओके, आता लक्ष द्या. आता मी तुम्हाला परत मागं घेऊन जातो. मेकॅनिक्स आणि मॉस आणि टॉस याच्यामध्ये आपला सिम्पल सिग्मा स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होता, P/A होता, बरोबर. P म्हणजे फोर्स होता, एरिया म्हणजे A म्हणजे एरिया आणि सिग्मा म्हणजे स्ट्रेस. जेव्हा ह्या केसमध्ये आपल्याला फोर्स काढायचा राहायचं तेव्हा आपण काय करायचो, हा एरिया इकडं मल्टिप्लाय करायचो ना, म्हणजे फोर्स निघल. म्हणजे P = सिग्मा × एरिया करायचो, बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला डाऊट आहे? आता आपण RCC मध्ये आलो. हे आपलं कसलं होतं, सॉम तुम्ही म्हणा त्याला, किंवा तुम्ही टॉस म्हणा, किंवा मेकॅनिक्स म्हणा. ओके, त्याच्यातलं होतं. आता RCC मध्ये आलो. आपल्याला सेम बेसिक कधीच बदलत नाही. आता आपल्याला काय काढायचं आहे, टेन्साईल फोर्स काढायचा आहे. म्हणजे नुसत्या फोर्सच्या ऐवजी इथं मी TU लिहू का, चालतंय ना. इथं मला नुसता फोर्स होता तर मी P लिहायचो. RCC मध्ये मला टेन्साईल फोर्स आहे तर मी TU लिहिला, एवढंच केलं. त्याचा अर्थ पण फोर्सच आहे. आता उरला सिग्मा. तर RCC मध्ये जी आपण टेन्साईल स्ट्रेस घेतो ती 0.87 Fy घेतो, 0.87 Fy. Fy म्हणजे आपली यील्ड स्ट्रेस असते. यील्ड स्ट्रेस म्हणजे ही कशावर डिपेंड असते, ग्रेड ऑफ स्टीलवर डिपेंड असते. मग ग्रेड ऑफ स्टील म्हणजे किती प्रकारचे ग्रेड आहे आपल्याकडं. आपल्याकडे माइल्ड स्टील आहे ज्याला आपण Fe250 म्हणतो. आपल्याकडे HOSD बार आहे त्याला आपण Fe415 किंवा Fe500 म्हणतो. हे तीनच प्रकारचे स्टील तुम्हाला पूर्ण RCC मध्ये अभ्यासायचे. जर माइल्ड स्टील शब्द आला तर Fe250, जर HOSD आला तर दोन प्रकार, Fe415 आणि Fe500. मग 250 Fe म्हणजे काय, फेरस म्हणजे काय, स्टील, आयर्न, बरोबर ना. आणि 250 म्हणजे काय, तर त्याची 250 Nm/mm² त्याची स्ट्रेंथ आहे, ती म्हणजे Fy. समजा तुम्हाला Fe250 म्हटलं त्याच्यातला Fy कोणता, तर 250. समजा तुम्हाला Fe415 म्हटलं त्याच्यातला Fy कोणता, तर 415. समजा तुम्हाला क्वेश्चन मध्ये त्यांनी Fe500 म्हटलं त्याच्यातला Fy काय येईल, मग 500, बरोबर. तर काल कुठं होतं रे,
कोणते घेतले? ठीक आहे, चला लक्ष द्या. मग आता आपण RCC मध्ये घेताना 87% घेतो. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ स्टीलच्या किती टक्के घेतो? 87%. मग 87% घेतो म्हणून आपण इथं काय करतो? 0.87 इथं घेणार आहे. म्हणजे ही झाली स्ट्रेस. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? आता उरला काय एरिया. मग तुम्हाला कालच सांगितलं स्टीलच्या एरियाला काय नोटेशन आहे आपलं? सिम्बॉल काय स्टीलच्या एरियाला? AST. मग इथं काय येणार एरियाच्या जागी? काय अवघड आहे का हा फॉर्म्युला पाठ करणं RCC मध्ये? कुठून बेसिक उचललंय? फर्स्ट इयर सेकंड इयर पासून बेसिक उचललंय. त्याच्यात फक्त नाव चेंज केले, बाकी अर्थ तोच आहे. आणि मध्ये व्हॅल्यूज चेंज झाल्या फॉर्म्युलामध्ये. म्हणजे आपण डायरेक्ट FY नाही घेत, आपण त्याच्या 87% घेतो. 30%, 30-32% आपण लॉस पकडतो किंवा 20-23% आपण लॉस पकडतो. कळतंय? फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणून. म्हणजे हे तुमचं झालं टेन्साईल फोर्स. इथपर्यंत क्लिअर आहे? म्हणजे टेन्साईल फोर्सचा फॉर्म्युला जर तुम्हाला कोणी विचारला आजपासून पुढे युनिट 6 पर्यंत, तर काय सांगणार? 0.87 FY इंटू AST. बोला परत, 0.87 FY इंटू AST. कोणाचा फॉर्म्युला आहे? टेन्साईल फोर्सचा फॉर्म्युला आहे. आता येऊ आपण कॉम्प्रेसिव्ह फोर्सकडं. परत एकदा फोर्सच काढायचा आहे, पण कॉम्प्रेशन मधलं आहे म्हणून त्याला CU लिहितो. कोणाला काय याच्यामध्ये डाऊट नाही? काय करता? इकडे पहा, नोट्स कुठे आहे प्रिंटवाल्या? मग त्याच्यात काय पाहतोय? लक्ष द्या. आता फोर्सच काढायचा आहे, कॉम्प्रेशन आहे म्हणजे CU. आता उरला विषय सिग्माचा. स्ट्रेस काय घ्यायची? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. तर आपण ॲव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस पकडतो. मग ॲव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असतो? 0.36 FCK. ही तुमची ॲव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असते RCC मध्ये. 0.36 FCK इंटू B इंटू XU. हे नंतर तुम्हाला ॲड होतं, ते मी सांगाल कसं होतं. आता सध्या पुरता याची काही गरज नाही, एवढं लक्षात ठेवा की 0.36 FCK ही ॲव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे कोणामधली? RCC मध्ये आपण पकडतो. बरोबर. आणि आता मला सांगा, जर तुम्हाला एरिया घ्यायचा आहे तर ह्या डायग्रॅममध्ये कॉम्प्रेशन कुठे आहे? इथं कॉम्प्रेशन आहे का इथं कॉम्प्रेशन आहे? अरे 2 नंबर 1 नंबर कुठं कॉम्प्रेशन आहे? कॉम्प्रेशन कुठे? हा बीम कोणता आहे? सिम्पली सपोर्टेड बीम आहे. कालच सांगितलं ना. मग सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये कॉम्प्रेशन कुठं राहतं? वरती राहतं. टेन्शन कुठं राहतं? खाली राहतं. मग इथं कॉम्प्रेशन कुठं येणार? इथं येणार. बरोबर. मग मला कोणता फोर्स काढायचा आहे? कॉम्प्रेसिव्ह. मग एरिया कोणता येईल? कॉम्प्रेशनचाच एरिया येईल ना फक्त. मग कॉम्प्रेशनचा एरिया म्हणजे एवढाच एरिया येईल. आणि एवढा एरिया म्हणजे काय? D नाही. इथून एवढं डिस्टन्स किती आहे? XC होतं ना आपलं. आणि हे इथून एवढं डिस्टन्स किती आहे? B. त्याला छोटा म्हणा मोठा म्हणा काय फरक पडत नाही. म्हणजे इथं एरिया म्हणजे काय लिहू? इथं B इंटू XU ना. हा झाला तुमचा एरिया. सिमिलरली ही सिग्मा झाली, हा झाला तुमचा एरिया. गुणाकार. काय अवघड आहे? कॉम्प्रेशन झोन वरती आहे म्हणून एरिया फक्त कॉम्प्रेशनचाच घ्यायचा. टेन्शन झोन खाली होतं म्हणून आपण एरिया फक्त काय घेतला? AST. कारण की कॉन्क्रीटमध्ये मेजर रोल कोण प्ले करतं टेन्शन घ्यायचा? तर स्टील प्ले करतं. मग एरिया स्टीलचाच घ्यावा लागेल. आणि कॉम्प्रेशन कोण घेतं? मेजर पार्ट कॉन्क्रीट घेतो. म्हणजे एरिया कोणाचा घ्यावा लागेल? कॉन्क्रीटचा, पण तो कॉम्प्रेशन झोन मधला. म्हणजे ह्या बीमला तुम्ही डिवाइड करा. हा सिम्पली सपोर्टेड बीम याला डिवाइड करा. याच्या खाली टेन्शन असणार आहे जिथं AST बाल डिझाईन करून टाकलेले. मग त्याचा ASTचा एरिया टेन्साईल फोर्सच्या कॅल्क्युलेशनसाठी घेतला. आणि वरती पूर्ण कॉन्क्रीट आहे, ते कॉम्प्रेशन कॅरी करणार आहे म्हणून तेवढा फक्त वरचा एरिया म्हणजे B आणि XU हा एवढा कॉम्प्रेशन झोनचा एरिया इथं मल्टिप्लाय केला. कळत आहे? हेच सगळे फॉर्म्युले आपल्याला पुढे यूज करायचे ज्या मी स्टेप्स लिहून दिल्या आहेत. तर ते फॉर्म्युले आले कुठून? तर ते असे डिराईव्ह झाले इथून. ते मला सांगायचं फक्त तुम्हाला उद्देश, बाकी याच्या मागं काही नाही.
कळालं का? मग जर कोणी तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह फोर्सचा फॉर्म्युला विचारला तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे काय? 0.36 FCK B इंटू XU. XU म्हणजे काय? XUचा अर्थ काय लिहिलाय आपण? काय लिहिलंय XU? डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम टॉप. इथं पण दिसते आपल्याला डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम टॉप, बरोबर. मग सांगा जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स कोणी विचारलं तर काय म्हणणार? 0.36 FCK B इंटू XU. B म्हणजे कोणाची विड्थ आहे? B म्हणजे काय? बीमची विड्थ आहे ना. आणि XU म्हणजे काय? डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम टॉप. आणि 0.36 FCK 0.36 म्हणजे तो मल्टिप्लाइंग फॅक्टर आपण घेत. मल्टिप्लाइंग फॅक्टर नाही तो, ती ॲव्हरेज स्ट्रेस आहे, ॲव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे. ह्या दोघांचा एरियाचा ॲव्हरेज काढला ना तुम्हाला तेच भेटतं. आता तुम्हाला बघायचं असेल ना तर हा पहिला एरिया आहे बघा, लगेच प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला मी. हा 1 नंबरचा एरिया आहे, हा 2 नंबरचा एरिया आहे. पहिला रेक्टँगल आहे तर पहिल्याचा एरिया काय लिहू मी सांगा? सर्वात पहिले ॲव्हरेज एरिया काढायचा, एरिया किंवा ॲव्हरेज स्ट्रेस काढायची, सिग्मा ॲव्हरेज. सिग्मा ॲव्हरेज काढायची. काय करेल मी? कोणत्याही गोष्टीचा ॲव्हरेज काढायला काय करतो? नंबर ऑफ जेवढे एरिया असेल तेवढे. मग आता इथं किती आहे? 2 आहे ना, म्हणजे मी A1 + A2 डिवायडेड बाय 2 करू शकतो का? बरोबर. मग एरिया काय सांगा मला त्याचा? 0.446 इंटू XU इंटू 0. किती दे? 43 इंटू XU प्लस दुसरा एरिया करा. पॅराबोलाचा एरिया काय? 2/3 बेस. बेस किती तुमचा? 0.446 XU आणि हाईट किती तुमची? 0.57 XU डिवायडेड बाय 2. करून बघा. ॲव्हरेज स्ट्रेस आहे ती, यायला पाहिजे तुमचं उत्तर. FCK सॉरी, इथं FCK हा FCK आणि मग त्याला हा XU आणि इथं परत FCK आहे मग त्याला XU आहे. करा किती येतं उत्तर? कॅल्क्युलेटरवर करा. फक्त व्हॅल्यू करा. 0.46 गुणिले 0.43 प्लस 2/3 इंटू 0.446 गुणिले 0.57 सगळं आन्सर डिवाइड बाय 2 करा. 0.18 नाही 18 नाही येणार. दाखव कॅल्सी दाखव. 1.8 कसं काय आलं? सॉरी, डिवाइड बाय 2 ने टोटल एरिया घ्यायचा आहे. टोटल एरिया घ्यायचा, डिवाइड बाय 2 नका करू. टोटल एरिया करा. टोटल एरिया करा तर किती येतं? 0.36 येतो का बघा. टोटल एरिया घ्यायचा डिवाइड बाय 2 ने. ॲव्हरेज नाही घ्यायचा, टोटल एरिया घ्यायचा. म्हणजे हा जो आहे हा टोटल एरिया आहे, फक्त ॲव्हरेज नाही आहे. म्हणजे टोटल स्ट्रेस आपण म्हणू, कारण की ही एरिया म्हणजे ही स्ट्रेस डायग्रॅम आहे ना. हा काय कोणता म्हणजे शेप तर दिसतोय आपल्याला, पण ती डायग्रॅम कोणती? जशी ही आपण स्ट्रेन डायग्रॅम काढली, स्ट्रेन डायग्रॅम, तशी ही कोणती डायग्रॅम आहे? स्ट्रेस डायग्रॅम आहे. मग त्या स्ट्रेस डायग्रॅमचा टोटल स्ट्रेस डायग्रॅम म्हणजेच त्याचा टोटल काय येणार आहे? तुमचा टोटल स्ट्रेस येणार आहे ना. त्या टोटल स्ट्रेस डायग्रॅमचा एरिया म्हणजे तुमची टोटल स्ट्रेस येणार आहे. जसं आपण UDL असल्यावर काय करतो? समजा UDL असेल तर UDLला फोर्समध्ये कन्वर्ट करायला काय करतो आपण? UDLला फोर्समध्ये कन्वर्ट करायचे काय करणार? W इंटू L. म्हणजे हा W इंटू L काय झाला? ह्या UDLचा एरियाच झाला ना. पण त्याला फोर्समध्ये, मग याला आपण म्हणतो का? एरिया थोडी म्हणतो, याला फोर्स म्हणतो ना. लोड असेल तर. आता इथं स्ट्रेस आहे, मग त्याचा एरियाची टोटल केली म्हणजे मला काय भेटला? टोटल स्ट्रेस भेटला. आणि कुठला भेटला तो? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस भेटला.
कळतंय? म्हणजे उद्या ह्या व्हॅल्यू जर कुठून आले तर ह्या व्हॅल्यू ह्या डायग्रामवरूनच आले, त्याच्या व्यतिरिक्त कुठूनच आलेलं नाही. कळतंय? सिग्मा काढला म्हणजे हा टोटल स्ट्रेस आणि एरिया कोणाचा? कॉम्प्रेशनचा एरिया B इंटू XU. त्याच्यानंतर हा 0.87 FY आपण स्टीलचा एरिया घेतो त्याला. आता हा 0.87 FY पण आला कुठून तर तेही सांगतो तुम्हाला, चला करा. पण त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असतो स्टीलचा. कॉन्क्रीटचा फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असतो सांगा? 1.5. कालच बघितलं. हां, त्याच्याकडे बघायचं नाही काय असतो लय अवघड नाही, तो आयुष्यभर तोच घ्यायचा आहे. कॉन्क्रीटचा 1.5 असतो फॅक्टर ऑफ सेफ्टी. त्याच्यानंतर स्टीलचा काय असतो फॅक्टर ऑफ सेफ्टी? 1.15. लिहून घ्या कुठेतरी, आता ते बी सांगा, लिहा कुठेतरी वरती. कॉन्क्रीटचा फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असणार आहे? FOS फॉर कॉन्क्रीट, कॅपिटल F कॅपिटल O कॅपिटल S. FOS फॉर कॉन्क्रीट 1.5 आणि FOS फॉर स्टील 1.15. लिहिलं का? आता नुसतं लिहायचं नाही, हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं. इथून पुढं आयुष्यात कधी पण कुठं पण फॅक्टर ऑफ सेफ्टी कॉन्क्रीटचा आला तर तो 1.5 घ्यायचा लिमिट स्टेट मेथडमध्ये, आणि स्टीलचा आला तर 1.15 घ्यायचा. आता घ्या, कॅल्क्युलेटर घ्या. आता स्टीलची स्ट्रेस, यील्ड स्ट्रेस ऑफ स्टील, त्याला आपण कशाने डिनोट केलं? FY ने डिनोट केलं, बरोबर. आता त्याला जर डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी केलं मी तर करा किती येतं? 1.15. किती येतं करा? किती आलं? FY म्हणजे तो 1 असतो, तो साईडला काढायचा. आता येतं 10वीचं बी बेसिक सांगू का तुम्हाला? 1 डिवाइड बाय 1.15 करा. आलं का? 867 जे काय पुढं आलं असं ते. म्हणजे यील्ड स्ट्रेसला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड केलंय तेव्हा ही व्हॅल्यू आली. कळलं का? म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू यांना काहीतरी माग लॉजिक आहे. म्हणून इथून पुढं आपल्याला ह्या पूर्ण युनिटमध्ये ह्याच फॉर्म्युले आणि हेच सगळं यूज करायचे. म्हणून ह्या आल्या कुठून असा प्रश्न पडेलच नाही पाहिला आजपासून. ही कुठून आली? याचा एरिया. हे कुठून आलं? याचा एरिया. हे कुठून आलं? फॅक्टर ऑफ सेफ्टीला 1.15 सॉरी यील्ड स्ट्रेसला 1.15 ने डिवाइड केलं. हे कुठून आलं? तर याला एरिया ऑफ स्टील म्हणतो आपण. कळालं? ह्या व्हॅल्यू कुठून आल्या? 0.446 FCK IS कोडमध्ये होती. ह्या सगळ्या व्हॅल्यू IS कोडमध्ये होत्या. 0.42 XU कुठून आलं? तर हा CG आहे. या डायग्रामचा तुम्ही CG काढायचा. घरी तुम्हाला करायचं असेल, करून बघायचं असेल तर करून बघा. Y बार इज इक्वल टू A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन A1 प्लस A2 हे काढून बघा. याचं उत्तर तुमचं 0.42 XU येतं. ते तसं आलेलं आहे, तो CG आहे. फोर्स हा CG वर ऍक्ट होतो. त्याच्यानंतर ही काय आहे तर ही IS कोडमध्ये 0.0035 ही मॅक्झिमम स्ट्रेन इन कॉम्प्रेशन फायबर आहे. इथं तुम्हाला एक व्हॅल्यू मी सांगितली ती किती आहे? 0.002. ती प्रूफ स्ट्रेन आहे. इथं खाली ही व्हॅल्यू आली, ही काय आहे? स्ट्रेन इन स्टील आहे. ती पण आपल्या IS कोडमध्ये बघायला भेटेल. आता हा ES कॅपिटल ES म्हणजे काय? काल लिहिला का आपण? बघा कॅपिटल ES म्हणजे लिहिला का काय असतो? तो नाही, तो इप्सिलॉन आहे. तो इप्सिलॉन ES आहे. हा ES फॉर्म्युला मधला ES लिहिला का? सांगा मग. कॅपिटल E आजपर्यंत कुठं पाहिलंय तुम्ही? बरोबर, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. काय तो कुठं पाहिलंय? कोणत्या विषयाला होता विषय? हुक्सला, मॉसला होता, बरोबर. मग S फॉर काय? S फॉर काय? स्टील. S फॉर स्टील. मग मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ स्टील काय असतो? स्टँडर्ड. झालं, मॉस पास झाले त्याच्यावर, त्या व्हॅल्यूवर. क्वेश्चन मध्ये दिलेली नव्हती, आपण ॲझ्युम केली ती. स्टीलचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय असतो? ॲझ्युम म्हणजे ती IS कोड मध्ये दिलेली. स्टीलचा मॉड्युलस, अरे लय काय कसं काय सांगू नका, माझ्याकडे क्लासला होते असं. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ स्टील काय? 2 × 10⁵ न्यूटन पर mm². ही व्हॅल्यू 100 वेळ झाली आपली. मॅकॅनिक्स, मॉस, टॉस, मॉसला झाली, टॉसला आली. बदलणार नाही, आयुष्यात कधीच बदलणार नाही. या गोष्टी तुम्ही लाईफ टाईम लक्षात ठेवा. नुसतं मार्क पाडण्यासाठी शिकू नका RCC आणि इस्टिमेट.
तुमची लाईफ याच्यावरच आहे. जर खरंच सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्हाला जर काहीतरी महत्त्व पाहिजे असेल आयुष्यात तर, नाही तर मग काय सिव्हिल करायचं नंतर IT कम्प्युटर करायचं, हां क्लासेस करायचे IT मध्ये डाटा सायन्स आणि डाटा एंट्रीचे क्लासेस करत बसायचे. बस लय भरपूर जण डिसिजन चेंज करतात, काय उपयोग नाही. मग ह्या बेसिक डाटा माहिती नसतो, मग साईटवर काय ह्या सगळ्या गोष्टी साईटवर तुम्हाला नाही येणार. पण तुम्ही जर स्ट्रक्चरल डिझाईन, तुम्हाला AC जॉब पाहिजे असेल, लाख रुपये पगार पाहिजे असेल, AC जॉब पाहिजे असेल, जर स्ट्रक्चरल डिझायनरकडे तुम्ही काम करणार आहे तर त्या स्ट्रक्चरल डिझायनरकडे हे सगळ्याच गोष्टी तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहे माहिती, तरच तुम्हाला तिथं एंट्री भेटणार आहे, तरच तुम्ही ते सॉफ्टवेअर शिकू शकता. सॅप सॉफ्टवेअर आहे, स्टॅट प्रो सॉफ्टवेअर आहे, स्टील डिझाईन, RCC डिझाईनचं सॉफ्टवेअर, हा बेसिक डाटा तिथं ऑलरेडी पुट असतो. आपल्याला फक्त ह्यांच्या व्हॅल्यू टाकायच्या असतात तिथं, तेव्हाच येईल हे सगळं. हे समजून घ्या, हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन केली मी. याच्यातलं काय नाही कळालं मला सांगा. प्रत्येक ही डायग्राम अशीच्या अशी डोक्यात छापायची. मी आधीपासून सांगतोय 4 मार्क थेरीला असेच्या असे येणार आहे. डायरेक्ट फिक्स क्वेश्चन आहे, 4 मार्क थेरीला विचारला होता. म्हणजे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर सिंगली रेनफोर्स सेक्शन कंपल्सरी विचारलेला क्वेश्चन आहे प्रत्येक याच्यात. अशीच्या अशी छापायची आहे, याच्यावरूनच न्यूमरिकल करायचे. कळालं? प्रत्येक व्हॅल्यू सांगितलेली. सांगा आता कोणती व्हॅल्यू राहिली, कुठून आली सर काय माहिती नाही. कॉलेजला तर सांगणारच नाही तुम्हाला हे कुठून आलं काय आलं, हे सगळं त्यांना पण माहिती नाही. झालं का तुमचा हा टॉपिक? कॉलेजला झालं काय शिकून? काय चालू आहे? कोणतं कोणता फॉर्म्युला? मग हा बी फॉर्म्युलाच आहे, पण तो आला कुठून ते माहिती पाहिजे ना, ते महत्वाचं आहे, तरच तुम्ही विसरणार नाही त्याला. आणि हे नंतर आठवत नाही बरं का, कारण की मागच्या बॅचचा मला ते बधीर असतील, पण तुम्हाला आठवायला पाहिजे, कारण की त्यांना शेवटी टेस्ट घेतली. आपली टेस्ट होते 70 मार्काची क्लासमध्येच. आता युनिट टेस्ट जशी होते ना तशी 70 मार्क, जसं पेपर जवळ तशी 70 मार्काची होती. त्यांना पहिल्या युनिटचं काहीच आठवत नाही, म्हणजे तिसऱ्या युनिटचं सॉरी. म्हणून तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी अशाच्या अशा पाठ करायच्या. नुसत्या पाठ करायला तुम्हाला अवघड झाल्या असत्या. आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की हा म्हणजे काय स्ट्रेस आहे, हा म्हणजे काय AST आहे. आता तुम्हाला थोडंफार त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला पाहिजे. कळालं का हे सगळं? हां, आता आपण टाईप 1चं न्यूमरिकल घेणार आहे. आता हे सगळं लिहिलं होतं, हे नव्हतं लिहिलं ना, तिथं TU लिहिलं होतं ना, तिथं खाली हा फॉर्म्युला लिहिला, जिथं CU लिहिलं होतं ना तिथं हा फॉर्म्युला लिहा. आता हेडिंग टाका टाइप 1 न्यूमरिकल, टाइप 1 न्यूमरिकल, हेडिंग टाका टाइप 1 न्यूमरिकल किंवा न्यूमरिकल टाइप 1. डिझाइन टू फाइंड डिझाइन कॉन्स्टंट, टू फाइंड डिझाइन कॉन्स्टंट, टू फाइंड डिझाइन कॉन्स्टंट. टू फाइंड डिझाइन कॉन्स्टंट. चल लक्ष द्या. आता हा असाच्या असा क्वेश्चन जे आपण इथं जेवढे पण घेणार ते असेच्या असे आपल्याला कॉपी पेस्ट एक्झामला विचारले जाणार आहे. डिझाइन कॉन्स्टंट 4 मार्काला विचारले जातात फाइंड आउट करायला. चल आता सर्वात पहिले लक्ष द्या, हे इकडे लक्ष द्या. सर्वात पहिले डिझाइन कॉन्स्टंट किती प्रकारचे असतात. मी इथं टेबल बनवतोय, तुम्हाला नाही बनवायचं आहे, तुम्हाला लास्टला बनवायचा आहे. तो आपल्या नोट्समध्ये पण दिलेला आहे. तर डिझाइन कॉन्स्टंटमध्ये तुम्हाला एक्सिव लिमिट म्हणजे मॅक्झिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस. इकडं लक्ष द्या. एक्सिव लिमिट म्हणजे एक्सिव मॅक्स. तुम्ही याला एक्सिव मॅक्स पण म्हणू शकता. एक्सिव म्हणजे काय शिकले ना तुम्ही? एक्सिव म्हणजे काय? कोणतं? एने म्हणजे काय? हा मग ते सांगा ना. डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिसचा डिस्टन्स टॉप पासनं, बरोबर. हा पहिला कॉन्स्टंट झाला. त्याच्यानंतर एमयू लिमिट. एमयू लिमिट म्हणजे मूवमेंट कॉन्स्टंट. मूवमेंट कॉन्स्टंट. एम फॉर मूवमेंट, यू फॉर अल्टिमेट. लिमिट म्हणजे त्याच्यापेक्षा मॅक्झिमम जाऊ शकत नाही. याला तुम्ही एमयू मॅक्स पण म्हणू शकता.
ऑर मध्ये, पण आपल्याला MU लिमिट म्हणूनच त्याला यूज करायचं आहे. त्याच्यानंतर एक पर्सेंटेज ऑफ स्टील, PT पर्सेंटेज. PT पर्सेंटेज ऑफ स्टील म्हणजे काय असतं, कोणत्याही गोष्टीचं पर्सेंटेज काढायचं असेल तर आपण काय करतो, इंटू 100 करतो, ते तर राहणारच आहे. पण आपल्याला स्टीलचं काढायचं आहे म्हणजे AST, आणि कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू काढायचं आहे तर कॉन्क्रीटच्या एरियाच्या विथ रिस्पेक्ट टू काढायचं आहे. स्टीलचं पर्सेंटेज विथ रिस्पेक्ट टू एरिया ऑफ कॉन्क्रीट, म्हणजे स्टीलचं पर्सेंटेज म्हणजे स्टीलला आपण काय म्हणतो AST, विथ रिस्पेक्ट टू एरिया ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटचा एरिया काय आहे B इंटू D, आणि गुणिले 100 कशासाठी आहे तर पर्सेंटेजसाठी. म्हणजे हे 3 डिझाईन कॉन्स्टंट आपल्याला पेपरला 4 मार्काला यांच्यापैकी कोणतेही विचारले जातील, कोणतेही 2, कोणतेही 3. ह्या किती व्हॅल्यू आहे, 9 व्हॅल्यू आहे. आता त्या डिपेंड कशावर राहता तर ग्रेड ऑफ स्टील, आणि स्टीलच्या ग्रेड मी तुम्हाला किती सांगितल्या आता कॉमनली, कोणत्या, Fe 250, त्याच्यानंतर Fe 415 415 आणि Fe 500 या स्टीलच्या ग्रेड आहे. म्हणजे ह्या ग्रेडचं स्टील जर तुम्ही बनवलं, समजा 250चं Fe 250चं स्टील तुम्ही मॅन्युफॅक्चर केलं कंपनीमधून, तर त्याच्या एका mm² एरियावर तो लोड किती घेऊ शकतो तर 250 न्यूटनचा. 1 mm² एरिया म्हणजे किती, केवढा असेल तो, एवढासा, इतकासा, 250 न्यूटनचा लोड घेईल त्या स्टीलचा एवढासा एरिया, तो त्याचा अर्थ असतो. मग आता इथं किती तुम्हाला ब्रॅकेट दिसत आहे, 9 दिसत आहे, बरं ना. 3 1 3 3 2 7 3 3 9 या सगळ्या व्हॅल्यू इथं काही मी करून देईल, काही तुम्हाला करायचे. प्रोसिजर एकच आहे, काय अवघड नाही. हे कळालं का. आता इथं 1 बाय 1 आपण लिहत जाऊ. चला लक्ष द्या. आता टाईप 1चं न्यूमरिकल आहे. टाईप 1 मध्ये आपल्याला डिझाईन कॉन्स्टंट काढायचे. डिझाईन कॉन्स्टंट, मग डिझाईन कॉन्स्टंट कोणते कोणते, XU लिमिट किंवा MU लिमिट किंवा PT पर्सेंटेज, या व्हॅल्यू काढायच्या. यांच्यापैकी सगळ्याच व्हॅल्यू आपल्याला सध्यापुरता काढायच्या. पण एक्झामला आपल्याला या 9 व्हॅल्यूपैकी कोणत्या तरी 2 किंवा कोणत्या तरी 3 व्हॅल्यू एक्झामला विचारल्या जातील. तर प्रत्येकासाठी प्रोसिजर वेगळी आहे. आता सर्वात पहिले आपण काय काढू, फाइंड आउट XU लिमिट. आता जो पहिला कॉलम आहे ना तो काढू, XU लिमिट. मग XU लिमिट काढायचा कसा तर ही डायग्राम उचलायची असल्या अशी, म्हणून तुम्हाला पाठ करायला लावली होती. ही टोटल डायग्राम उचलायची आणि इथं काढायची. म्हणजे XU लिमिटची व्हॅल्यू आपल्याला कोणत्या कोणत्या ग्रेडसाठी काढायची आहे, 250 साठी काढायची आहे, 415 साठी काढायची आणि 500 साठी. मग इथं मी करतो सर्वात पहिले फॉर Fe 250. मग Fe 250 आहे म्हणजे Fy ची व्हॅल्यू काय येईल सांगा. आता बोलून घेतलं ना तुमच्याकडून, Fe 250 तर Fy ची व्हॅल्यू काय येईल, हा 250. बोला ना मग, 250 न्यूटन पर mm², बरोबर. मग आता हा असल्या अशी डायग्राम तुमची पाठ आहे, म्हणून ती आपल्याला काढून घ्यायची. ओके. त्याच्यानंतर इथं 0.87 Fy/ES प्लस 0.002. इथून एवढं डिस्टन्स किती सांगा, इथून एवढं डिस्टन्स किती आहे आणि इथून एवढं डिस्टन्स किती आहे, बरोबर, D - X. आता इथं नाही दिसत आहे म्हणजे आम्हाला काय माहिती नाही, नवीन विचारले असं प्रेमराज असं काही का, मग का बरं सांगत नाही. इथलं एवढं डिस्टन्स किती आहे, जर हे टोटल D असेल त्याच्यावर मायनस केला D - XU. मी वेगळे प्रश्नच विचारत नाही, सगळे कालचे ना आजचेच प्रश्न आहे. ही डायग्राम पार्टच आहे, म्हणूनच तो प्रश्न आपल्याला सॉल्व करता येणार आहे. 4 मार्काला विचारला जाणार आहे की फाइंड आउट दी मॅक्झिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस फॉर Fe 250. क्वेश्चन काय असणार आहे, फाइंड आउट दी मॅक्झिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस फॉर Fe 250. मग XU लिमिटचाच अर्थ मॅक्झिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस आहे, म्हणजे मॅक्स टू मॅक्स किती खाली जाऊ शकते ही. म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेस मध्ये मॅक्स टू मॅक्स किती डिफरन्स असू शकतो ते काढणं म्हणजे XU लिमिटची व्हॅल्यू काढणं.
मग ती कशी करायची? ही डायग्राम पार्ट आहे, पार्टच पाहिजे, पार्टच आहे ही डायग्राम, बरोबर. मग आता याच्यात तुम्हाला काय दिसतंय? कसे शेप दिसत आहे? हे ट्रायंगलचे शेप दिसत आहेत. मग आपण 10वीला शिकलो होतो सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, होतं का तुला? नव्हतं? सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल नव्हतं? हा, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल होतं ना तुम्हाला? होतं का नव्हतं सांगा? कोरोना होता तरी सिलेबस थोडी सगळा कोरोना 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 होता, त्याच्यात तर सिलेबस तोच होता ना. यूज सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. सांगा कोणाला आठवतं आहे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल कसं यूज करायचो आपण? बोला. काय करायचो? हाईट डिवाइड बाय बेस इज इक्वल टू हाईट डिवाइडेड बाय बेस. म्हणजे मी इथं हाईट किती आहे? एक्स यू डिवायडेड बाय बेस. बेस किती आहे? 0.0035 इज इक्वल टू, इथं 0 आहे ना मध्ये, म्हणजे हा टोटल ट्रायंगल इज इक्वल टू खालचा ट्रायंगल. मग किती येईल तो? याची हाईट किती आहे? d मायनस XU डिवायडेड बाय, ही टोटल व्हॅल्यू किती आहे? 0.87 FY अपॉन ES प्लस 0.002. ही डायग्राम पार्ट होती आणि इयत्ता 10वीला शिकलेलो होतो सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, म्हणून मला हे आलं. नवीन RC थर्ड इयर नाहीच आहे, डिप्लोमा हे 10वीच आहे, काही वेगळं नाही आहे, बरोबर. मग आता बघा, याला हात नाही लावायचं हे आपल्याला माहिती नाही. आपल्याला काढायचं काय? XU लिमिट. मग जिथं जिथं XU आहे ना तिथं तिथं XU लिमिट द्यायचं, जिथं जिथं XU आहे तिथं XU लिमिट द्यायचं. इथपर्यंत क्लिअर आहे? आता मला याच्यामध्ये कोणती गोष्ट आहे की जी मी पुट करू शकतो? या टोटल इक्वेशनमध्ये अशी कोणती गोष्ट राहिलेली की जी मला माहिती आहे ती मी टाकू शकतो याच्यामध्ये? FY टाकू शकतो आणि ES पण टाकू शकतो ना, म्हणून तर तो पार्ट करायला लावलो तिकडं. किती होता स्टीलचा ES? हां अरे हां इतकंच सांगितलं ना, 2 × 10⁵. अरे तुम्ही लक्ष देता का रे? का बरं? म्हणजे असं गपचूप ऐकणं म्हणजे सिन्सिअरली ऐकणं असं आहे का तुमच्या याच्यामध्ये? तुम्ही काय म्हणजे शांततेत ऐकता याचा अर्थ नुसतं डोक्यावरून चाललंय असं आहे का? हे पाठ करायला लावलं ना, इथं लिहून दिला होता ना तुम्हाला मी, पाठ करायचं आहे. मॉस टॉसमध्ये आपण हे घेतलेलं आहे, बरोबर. ही व्हॅल्यू आपल्याला माहितीच पाहिजे म्हणून विचारली होती. माझं प्रत्येक व्हॅल्यू विचारायचं कारण तेच राहतं. असं नाही की मी नापास झालोय तुम्ही मला ते चिडवताय, असं काही विषय नाही. मॉस नापास झालंय, मला काही हे नाही, तुम्ही नापास व्हा पास व्हा, मला त्या व्हॅल्यूची महत्त्व आहे. तुम्हाला आठवून द्यावं लागतं की आपण हे सेकंड इयरला शिकलोय आणि ते इथं यूज करायचंय, वेगळं काही नाही. मग आता इथं व्हॅल्यू पुट करा. XU लिमिट अपॉन 0.0035 इज इक्वल टू D पण नाही माहिती, XU लिमिट पण नाही माहिती, बरोबर. डिवायडेड बाय 0.87. तसाच FY ची व्हॅल्यू किती आता? 250 डिवाइड बाय ES किती घेतला आपण? 2 × 10⁵ प्लस 0.002. मग या सगळ्यांमध्ये तुम्ही याचं सगळ्याचं उत्तर काढू शकता का? काढा मग. फक्त या खालच्याचं उत्तर काढा किती येतं. किती आलं? 3.087 × 10⁻³ ओके. मग आता मला काय करावं लागेल? सिम्पल मॅथमॅटिक M1 M2 M3 काय करतो आपण आता याच्या पुढं? जर मला XU लिमिट काढायचं असेल तर क्रॉस मल्टी शफल करतो ना, व्हॅल्यू एका साईडला नेतो आणि ते एका साईडला आणतो. मग इथं काय करता येईल मला सांगा? क्रॉस मल्टिप्लाय करा. XU लिमिट इंटू 3.087 × 10⁻³ इज इक्वल टू 0.0035 इंटू D मायनस XU लिमिट. मग आता हे तसंच राहील. 3.087 × 10⁻³ XU लिमिट इज इक्वल टू, याला जोकर्स कॅप माहिती आहे ना, याने याला मल्टिप्लाय करायचं, ब्रॅकेट
0.0035D मायनस 0.0035 XU लिमिट. मग आता बरोबर चिन्हाच्या या साईडला जर मायनस असेल तर बरोबर चिन्हाच्या त्या साईडला जाताना काय होईल? हा इकडं मायनस आहे, तिकडे जाताना काय होईल? प्लस. म्हणजे मग इथं काय येईल? 3.087 इंटू 10⁻³ XU लिमिट प्लस 0.0035 XU लिमिट इज इक्वल टू हा जसला तसंच इथं राहील ना 0.0035D. 00 आहे का 000 आहे? चेक करा रे नोट्समध्ये वरती. 00 आहे का 000 आहे? 0.0035 आहे का 0.00035 आहे? 00 कन्फर्म आहे ना? मग आता याला काय करणार सांगा, कसं सॉल्व करणार मस्के याला? याला कसं सॉल्व करशील? हां कर. मग किती येते? याची आणि याची ॲडिशन होईल ना? किती? 6.587 -3 XU लिमिट इज इक्वल टू 0.0035D. बरोबर. मला काय पाहिजे? XU लिमिट पाहिजे ना. मग याला तिकडे डिवाइड करू शकतो ना मी. मग करा. XU लिमिट इज इक्वल टू 0.0035 डिवाइड बाय 6.587 इंटू 10⁻³ इंटू D. सांगा किती आलं? 0.531D. आहे का नोट्समध्ये त्या टेबलमध्ये ती व्हॅल्यू आहे का 0.250ची? बघा खाली जो टेबल दिला आहे त्याच्यात आहे का 0.531D. कळलं? अशी आली ती व्हॅल्यू. ह्या युनिटसाठी हे न्यूमरिकल विचारलं जाणार आहे आपल्याला. हे काहीच नाही, हे सगळं सिम्पल मॅथमॅटिक आहे. इकडे लक्षच द्यायचं नाही. फक्त ती डायग्राम पार्ट पाहिजे आणि हे पार्ट पाहिजे आणि माहिती पाहिजे आपल्याला XU लिमिट काढायचे. मग काही गोंधळ कारण शेवटी हे आन्सर आणा. महत्वाचं काय पेपरला काय आठवणार नाहीये आपल्याला. डिझाईन कॉन्स्टंटमध्ये XU लिमिट काढायला आपल्याला ही डायग्राम आठवणार नाहीये आणि सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल असं करता हे आठवणार नाहीये. बाकी इथून पुढे हे एकदा बघितल्यावर तुम्हाला कळच ना, अरे फाइंड आउट काय करायला लावलं XU लिमिट. मग याच्यामध्ये XU लिमिट एका साईडला न्यायचं, बाकी सगळं त्या साईडला आणायचं आणि फायनल आन्सर आपलं 0.531D भेटतं. कळालं का? 4 मार्काला कंपल्सरी विचारलं जाणारं क्वेश्चन. आता नेक्स्ट आपल्याला काय विचारतील? 250 झालं ना. आता तुम्ही 415 साठी काढा. नेक्स्ट आता हे लिहा पहिले आणि 415 साठी. आता 415 साठी काढण्यासाठी काय बदल होईल? फक्त या सगळ्यामध्ये फक्त ही व्हॅल्यू बदलल इथं, बाकी सगळं तेच राहणार आहे. समजा 500 साठी काढायचे तर काय बदलल? FY's बदलणार आहे. कुठे गेला तो? हा इथं. बाकी सगळं सेम. लिहा हे लिहा व्यवस्थित, पटकन लिहा. कोणाला नाही कळालं ह्याच्यात बिंदास विचारा. चला आता XU लिमिट बद्दल झालंय आपलं. बरोबर. इकडे लक्ष द्या. XU लिमिट बद्दल झालंय. आता MU लिमिट काढू आपण. त्या MU लिमिटची व्हॅल्यू काय आहे ती काढू. इकडे लक्ष द्या. फाइंड आउट लिमिटिंग असं क्वेश्चन आहे तुम्हाला लिमिटिंग मूवमेंट ऑफ रेजिस्टन्स फॉर FE 250 असा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये. फाइंड आउट लिमिटिंग मूवमेंट ऑफ रेजिस्टन्स फॉर FE 250. मूवमेंट ऑफ रेजिस्टन्स लिमिटिंग म्हणजे MU आणि लिमिट. MU लिमिटची व्हॅल्यू आपल्याला विचारली जाईल. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. लिहू नका काहीच, नंतर लिहा सगळं. तो टेबल खालची व्हॅल्यू तुम्हाला आता इकडे लक्ष द्या. ती खालची व्हॅल्यू तुम्हाला घरी करायची आहे. आता आपण तिकडची बघू. MU लिमिट कोणासाठी? FE 250 साठी. बरोबर. मग आपल्याकडे काय आता सध्या तर FE 250 साठी इकडे लक्ष द्या. FE 250 साठी आपल्याकडे FY ची व्हॅल्यू किती? 250 न्यूटन पर mm². त्याच्यानंतर आपल्याकडे XU लिमिटची व्हॅल्यू आहे ना 250 साठी. काढली ना तुम्हीच काढली. आता किती काढली 250 साठी?
.531D या दोन व्हॅल्यू आहे. म्हणजे जर एक्झामला हा नुसता हा क्वेश्चन जरी आला डायरेक्ट तरी त्याच्यासाठी एक तर ही व्हॅल्यू पाठ पाहिजे तरच हे करता येईल, 4 मार्क याची घेता येईल, बरोबर. मग आता आपल्याला MU लिमिट काढायचा असेल तर MU लिमिट म्हणजे मॅक्झिमम मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स इज इक्वल टू, आता मुवमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्टन्स. म्हणजे मग मी इथं लिहितो फोर्स इंटू डिस्टन्स. इथपर्यंत क्लिअर आहे. बेसिक मेकॅनिक्स मॉस टॉस मुवमेंट म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स. आता फक्त आपल्याला घेताना फोर्स CU घ्यायचा आहे आणि डिस्टन्स म्हणजे लिव्हर आर्म घ्यायचं आहे. लिव्हर आर्म म्हणजे ZU. या डायग्राममध्ये लिव्हर आर्म म्हणजे ZU आहे ना. हा कॉम्प्रेसिव्ह फोर्स इंटू लिव्हर आर्म. मग कॉम्प्रेसिव्ह फोर्सचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला, 0.36 FCK B इंटू XU. आता लिमिट घ्यावा लागल गुणिले ZUचा काय फॉर्म्युला आहे, D मायनस 0.42 इंटू XU लिमिट घ्यावा लागल. काय डाऊट आहे या स्टेपमध्ये विचारा की जर हे नाही कळालं, हे असं कुठून आलं, ते तसं कुठून आलं, हे असंच का तसंच का, विचारा काय प्रॉब्लेम आहे. हा तर CUचा फॉर्म्युला हा पूर्ण जो तुम्हाला स्टार्टिंगलाच लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितला आणि हा ZUचा फॉर्म्युला. कळालं का. मग आता याच्यामध्ये काय टाकावं लागेल, फक्त मला XU लिमिटची व्हॅल्यू टाकावं लागेल ना. मग सांगा XU लिमिटची व्हॅल्यू काय, 0.36 तसाच, FCK तसाच, B तसाच. XU लिमिटची व्हॅल्यू काय 0.531D इंटू परत एकदा D तसाच मायनस 0.42 इंटू XU लिमिटची व्हॅल्यू काय 0.531D. करा सॉल्व. शेवटी उत्तर काय तर मला सांगा. आता व्यवस्थित करावं लागेल बरं का, कारण की हा मध्ये मायनस आहे. म्हणजे पहिले याचं उत्तर काढून घ्या, मग या मधल्यांचं काढा, मग त्याने त्याला मल्टिप्लाय करा. लगेच डायरेक्ट कॅल्सीवर नाही येणार आहे. डायरेक्ट कॅल्सीवर करू नका, डायरेक्ट कॅल्सीवर येणार नाही. पहिले याचं उत्तर सांगा. 0.531 आणि 0.36चं उत्तर किती येतं, 0.191 FCK BD बरोबर इंटू D मायनस 0.42 इंटू 0.531 सांगा 0.223D बरोबर. आता ह्या व्हॅल्यूनी फक्त ह्या व्हॅल्यूनी मध्ये म्हणजे या सगळ्यांनी मध्ये मल्टिप्लाय करा. म्हणजे काय येईल 0.191 FCK BD स्क्वेअर मायनस 0. याला मल्टिप्लाय केल्यावर किती येतं 0.042 FCK BD स्क्वेअर. करा यांचं मायनस करा, किती आलं. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू मायनस करा फक्त. 149 FCK BD स्क्वेअर. तर त्याला आपण 0.148 घेतो, म्हणजे 149 घेतला तरी चालेल. आता कॅल्सीमध्ये तुम्ही ह्या जास्तच व्हॅल्यू होऊन घेतल्या, ह्या 3 नॉर्मल जर घेतल्या तर 0.148 FCK BD स्क्वेअर आहे का तिथं बघा, त्या टेबलमध्ये आहे का व्हॅल्यू बघा. मग कशी आली कळालं का, अवघड आहे का. 4 मार्काला विचारलं तर येईल करता. हां का पण पाठ काय पाहिजे, या इकडच्या XU लिमिटच्या व्हॅल्यू पाठ पाहिजे. आता ही कोणासाठी होती तर 250 साठी होती. तसंच तुम्हाला आता 415 साठी काढायची, सेम प्रोसिजर करा. 4 मार्काला विचारला आता पोरांनो, तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारला जाईल, इकडे लक्ष द्या रे. क्वेश्चन आपल्याला काय विचारला जाईल, फाइंड आउट percentage of steel
फॉर FE 250. FE 250. मग लक्ष द्या, आता आपल्याला इथं काय करायचं आहे, आता 250 साठी आपल्याकडे एक्सयू लिमिट आहे ना, काय एक्सयू लिमिट काय 250 साठी 0.531D, म्हणजे हा पार्ट पाहिजे हे सॉल्व करण्यासाठी. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये CU इज इक्वल टू TU करायचे. पार्ट करताना एवढंच करायचं, CU इज इक्वल टू TU. पर्सेंटेज ऑफ AST काढायचं असेल CU इज इक्वल टू TU. आता CU म्हणजे काय, तो कॉम्प्रेसिव्ह फोर्स ना, त्याचा फॉर्म्युला काय 0.36 FCK B इंटू XU लिमिट घ्यावं लागेल इथं, इज इक्वल टू टेन्साईल फोर्सचा फॉर्म्युला काय होता 0.87 इंटू FY इंटू AST. आता FY ची व्हॅल्यू काय इथं सांगा 250, बरोबर 250 न्यूटन पर mm². मग आता ज्या व्हॅल्यू माहिती आहे त्या पुट करा इथं फक्त 0.36 FCK B इंटू एक्सयू लिमिटची व्हॅल्यू काय आहे 0.531D इज इक्वल टू 0.87 इंटू FY किती आहे 250 इंटू AST. ओके, आता इथं ज्या ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे ना त्यांना मल्टिप्लाय करून घ्या. सांगा पहिल्या याचं काय येईल 0.36 इंटू 0.531 0.19191 FCK BD, बरोबर. FCK BD तसंच उरला ना, या फक्त व्हॅल्यू मल्टिप्लाय केल्या FCK BD तसंच उरला, इज इक्वल टू 0.87 इंटू 250 217.5 इंटू AST. आता PT पर्सेंटेजचं म्हणणं मी काय सांगितलं तुम्हाला, PT पर्सेंटेज म्हणजे काय AST अपॉन BD इंटू 100. मग इथं ते तयार करायचं आपल्याला, AST हा इकडं, हा BD इकडं न्यायचा, म्हणजे काय येईल, आणि हा इकडं न्यायचा. सांगा 0.191 FCK डिवायडेड बाय 217.5 इज इक्वल टू AST अपॉन BD. सांगा किती उत्तर आलं. याचं किती उत्तर आलं फक्त, पुढं मागं काय असेल ना, हां ते महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे. 8.78 इंटू 10⁻⁻4 FCK इज इक्वल टू AST अपॉन BD, बरोबर. मग आता शिफ्ट EN ची दाबा तर 2-3 वेळेस 0.00087 येतं का 0.00087 FCK, कळलं का. म्हणजे PT पर्सेंटेज इज इक्वल टू 0.00087 FCK. आहे का टेबलमध्ये ती व्हॅल्यू, बघा टेबलमध्ये व्हॅल्यू आहे का, कळालं काय केलं 4 मार्काला. आता तुम्ही लगेच इथं मला 415 साठी करून दाखवा. चला पटकन. किंवा घरून करून आणा, घरून तुम्हाला काय काय करायचं हे लिहायचं, पण इथं हे लिहायचं आहे, हे करायचं आहे, हे करायचं आहे, हे करायचं आहे आणि हे करायचं आहे. हे सगळे होमवर्क जिथं लिहिलं आहे ते उद्या चेक करणार आहे मी इस्टिमेटच्या लेक्चरच्या पहिले. हे लिहा पण आधी. कळालं ना, कोणी आहे का नाही कळालं विचारत चला बरं का.